नमस्कार. शौर्य रणरागिणी न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. जसे की सर्व प्रेक्षकांना माहीत आहे, आपण नवदुर्गा 2025 लवकरच करणार आहोत आणि त्यासाठी आपण अशा नावलौकिक कमवलेल्या आणि स्वतःमध्येच वेगळेपण जपणाऱ्या काही नवदुर्गांना पुरस्काराने सन्मान करणार आहोत. त्यामधीलच एक नवदुर्गा आपल्यासोबत आहे, योगिताताई ढोबळे. नमस्कार ताई. नमस्कार. योगिताताई अशा एका क्षेत्रात कार्य करत आहेत की ज्या क्षेत्रामध्ये कोणी विचारही करू शकत नाही. त्या एक ड्रायव्हिंग कोच म्हणून काम करत आहेत. खूप सगळ्या चॅलेंजेसना फेस करत, खूप सगळ्या अडचणींवर मात करत त्यांनी हे घवघवीत यश त्यांच्या पदरात पाडून घेतलं आहे. तर योगिताताई, आम्हाला खूप आनंद होत आहे तुमच्याशी हा खास संवाद करताना. आमच्या प्रेक्षकांना आणि मलाही तुमच्याबद्दल जाणून घेण्याची खरंच खूप उत्कंठा लागली आहे. तुमच्याबद्दलची बेसिक माहिती आम्हाला हवी आहे. मी एक सामान्य कुटुंबातली, वडील शिक्षक होते आणि आई हाऊसवाईफ. आम्ही दोघं बहीण भावंड आणि एक भाऊ आणि दोघं बहिणी. टीचिंगचं पहिल्यापासून म्हणजे वेळ होतं, मग ते डोक्यात होतं. असं वडील टीचिंग करत होते ना, पहिल्यापासून आवड होती असं खेळण्यात. आनंद, बालपण खूप आनंदात गेलं. खूप छान. आणि मग तुमची शाळा कॉलेज ग्रामीणमध्येच, तिकडे वडिलांची जिथं ट्रान्सफर असायची तिथे झालं आमचं शाळा. आणि नंतर कॉलेज मी तिथे केटीएचएम कॉलेजला एम ए वगैरे केटीएचएम कॉलेजला केलं. लग्नानंतर आधी तर पिंपळा बसवंत तिथे, म्हणजे नाशिक जिल्ह्यातलंच आहे आमचं. नाशिक जिल्ह्यातच. म्हणजे आता जो भागामध्ये जिथे तुम्ही राहत आहेत त्याच भागातलं माहेर किती छान वाटतं. चांदवड तालुक्यात आमचं गाव. माझं सासर चांदवड तालुक्यातलं धोडांबा हे गाव माझं. आणि वडिलांचं गाव पण तिथे, आज सासर आणि माहेर जवळच दोघांचे तिथे. आणि मग आता वडील पिंपळा बसवंत तिथे स्थायिक झाले वडील पण. आणि काही शिक्षण पिंपळा बसवंत तिथे झालं कॉलेज. आणि लग्नानंतर पण मला परत मी केटीएचएम कॉलेजला केलं. खूप सुंदर. आणि मग लग्नानंतरचा तुमचा प्रवास कसा होता? लग्नानंतरचा प्रवास खूप सुखकारक होता. आणि मिस्टर पोलीस डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे आणि घराला वेळ देऊ शकत नसल्यामुळे माझं असं टार्गेट राहायचं की मला पण काहीतरी करायचं आहे असं. कारण मुलांना आणि मला वेळ कमी पडायचं. आमचं लोकांच्या ड्युट्याच आमच्या अशा असतात की ते वेळ देऊ शकत नाही. अगदी बरोबर आहे. मग त्यामुळे मग मी पहिल्यापासून टीचिंगचं फील्ड निवडलेलं. अगोदर तर मी मुलांचे क्लासेस वगैरे घेतले. आणि पण पहिल्यापासून मला गाडीची खूप आवड होती, मला येत होती. मग मला दुसऱ्यांना शिकवावं असं पहिल्यापासून वाटायचं. मग ते आमच्या आजूबाजूच्या ज्या लेडीज होत्या त्यांना मी पहिल्यापासून सुरुवात केली थोडं नाही का असं शिकवण्यासाठी. मग मी असं करत करत मग पुढे आमचं प्रमुख साहेबांचं पुढे पोस्टिंग दुसरीकडे झालं, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये झालं. तेव्हा आम्ही बाहेरगावी गेलो. मग त्यावेळी तेव्हाही मला असं जाणवायचं की नाही, आपण काहीतरी केलं पाहिजे, वेगळेपण असं आपण काहीतरी केलं पाहिजे. मग तेव्हा मी यांचं कुठेही नाव न सांगता माझं स्वतःचं फील्ड मी स्वतः तयार केलं. साधारण किती वर्ष झाली तुम्हाला ड्रायव्हिंग कोच म्हणून? 15 ते 20 वर्ष. 15 ते 20 वर्षापासून तुम्ही महिलांना ड्रायव्हिंग शिकवतायत, एक ड्रायव्हिंग कोच म्हणून कार्यरत आहात तुम्ही. 1000 ते 1500 लेडीजला मी 2 व्हीलर शिकवली. नंतर माझा हाताचा थोडा प्रॉब्लेम सुरू झाल्यामुळे, हात दुखायला लागल्यामुळे मग मी 4 व्हीलरमध्ये उतरले. मग तो कॉन्फिडन्स माझा बिल्ड झालेलाच होता तेवढा शिकवण्याचा ॲज अ टीचर म्हणून. मग मी पुढे चालून मग 4 व्हीलरमध्ये मग मला साहेबांनी स्वतंत्रपणे गाडी पण घेऊन दिली की तुला त्यात आवड आहे तर कर तू पुढे ते तुझं हे. मला एक महिला म्हणून एक सांगायला आनंद होतोय की खरंच महिलांना ड्रायव्हिंग म्हटलं की एक वेगळंच आकर्षण असतं. पण त्यांना घाबरतात कुठेतरी, किंवा मग असं कधीतरी कुठेतरी ऐकून किंवा बघून शांत होतात की अरे पुरुष आहेत ड्रायव्हिंग कोच, मग मला नको, ठीक आहे. त्यांचा आनंद कुठेतरी कमी करून आपली माघार घेतात की आपला छंद कमी करतात. पण आता जर त्यांना असं माहीत झालं महिलांना की आम्हाला ड्रायव्हिंग कोच म्हणून एक महिलाच मिळते, तर मला वाटते तुमच्याकडे खूप मोठी लाईन लागणार आहे आणि इतका आपल्या मुलाखतीचा खूप छान असा इम्पॅक्ट पडणार आहे. काय होतंय बऱ्याच वेळा की घरी शिकवलेलं असतं लेडीजला, पण घरची काळजीपोटी लेडीजला पडेल लागेल या भीतीपोटी ते देत नाही गाडी. त्याच्यामुळे मग माझ्याकडे जर आलं तर मग मला सांगावं लागतं त्यांना की नाही तुम्ही करू शकता, तुम्हाला करायचंच आहे. हा त्यांना बिल्ड करावा लागतो मला त्यांचा कॉन्फिडन्स. आणि मग काही नाही, इझिली मग आम्ही बोलत हसत खेळत असं व्यवस्थितपणे ते करून घेतो. म्हणजे सगळ्यात आधी तर तुम्ही ज्या तुमच्याकडे महिला येतात त्यांच्यामध्ये आत्मविश्वास ठासून भरतात.
हो, मी आधी तेच सांगते की नाही तुम्ही करू शकता. मागचं इन्सिडेंट काही झाला असेल तर ते विसरून जा, ते काही मनात घेऊ नका. मग त्या पद्धतीने मग त्या माझ्या मॅच होता माझ्या विचारांशी वगैरे, मग पॉझिटिव्हिटी तयार होते त्यांची. आणि मग त्या बरोबर मग पुढे अगदी म्हणजे जसं सांगितलं त्याप्रमाणे करतात. आम्हाला अडचणी पण खूप आल्या बऱ्याच वेळा. रोडवरती जेव्हा गाडी काढतो तेव्हा लेडीज थोड्याशा घाबरलेल्या असतात. तेव्हा मग लोक काय म्हणतात की ग्राउंडमध्ये जा, रस्त्यावर नका चालवू, लेडीज आहे तुम्ही, इकडे याला लागेल त्याला लागेल. मग मला पण वाटतं की नाही का म्हणजे लेडीज आहे म्हणून त्यांनी का घरात बसायचं. त्यांना पण कुठेतरी आहे ना, त्यांना पण कुठेतरी स्वतःचं आत्मविश्वास आहे, त्याही करू शकतात. पण तुम्ही सपोर्ट करा ना. रोडवरती पण जर उतरल्या लेडीज तर आजूबाजूच्या लोकांनी पण सहकार्य करावं असं मला म्हणजे थोडक्यात की शिकवताना या क्षेत्रामध्ये तुम्हाला बऱ्याच अडचणी आलेल्या आहेत. मग तुम्ही असं वेगळे पण काय केलं की ज्यामुळे तुम्हाला ह्या अडचणींवर मात करायला मदत मिळाली? वेगळे पण म्हणजे मग आम्ही कसं समजून सांगतो लोकांना की अहो नाही त्या झालंय ग्राउंडमध्ये 4 व्हीलर ग्राउंडमध्ये शिकायचीच नसते, की रोडवरती कॉन्फिडंट येईल थोडं थोडं असं. आता त्यांना म्हणजे आज चूक होईल, उद्या त्यांची चूक सुधारेल असं लोकांना समजून सांगावं लागतं. आणि मग मी लेडीजलाही सांगते की नाही तुम्ही घाबरू नका. लोक आणि काही लोक खूप सहकार्य पण करतात. बरेच सर्वच निगेटिव्ह विचारांचे नसतात. काही लोक कसं लेडीज आहे म्हणून आम्ही गाडीवर यल टाकलेला असतो, त्याच्यामुळे त्यांना कळतं की ह्या लर्निंग आहे, नवीन आहे, न्यू लेडीज आहे असं. मग सहकार्य पण करतात असं खूप नाही. आणि मग ह्याच्या व्यतिरिक्त पण मला असं वाटतं की काही चॅलेंजेस असे असतील की या क्षेत्राशी दुसरे बाजूला सारून, तर असे काय चॅलेंजेस होते की मला करताना अडचण आली? एक इन्सिडेंट असा की आम्ही अंमळनेरला असताना कोरोना परिस्थितीमध्ये की सरांनी मग मला गाडी घेऊन दिली 2 व्हीलर, की तू ह्या आमचे लोक वेळ देऊ शकत नाही डिपार्टमेंटचे लेडीजला, त्यांना कुठे जायचं वगैरे असलं बंदोबस्त वगैरे राहिला तर 2-2, 4-4 दिवस लोक बाहेर राहतात. मग लेडीजला कसं प्रॉब्लेम येतात ना, गाडी येत नाही तर असं, गाडी नसते तर याच्यामध्ये. मग त्यांनी मला स्वतः गाडी आणून दिली, त्यात पेट्रोल टाकून द्यायचे आणि मी त्या लेडीजला ती शिकवायची 2 व्हीलर. अशा तिथल्या माझ्या परिसरातल्या ज्याही लेडीज होत्या त्यांना सर्वांना मी 2 व्हीलर ट्रेन करून दिली. ज्यांना 4 व्हीलर शिकायची होती त्यांना 4 व्हीलर शिकवली, ते फ्री ऑफ कॉस्ट केलं मी. थोडक्यात काय की जेव्हा एखाद्या क्षेत्रात आपण उतरतोय त्यामध्ये घरच्यांचा पाठिंबा असणं खूप गरजेचं असतो. आणि त्यातल्या त्यात आपण असं म्हणूया की तुमच्या पिक्चरमध्ये पडद्यामागचे खरे हिरो म्हणजे तुमचे मिस्टर. त्यांना हॅट्सअप आहे की त्यांनी इतर महिलांचा इतका विचार केला. मला तर पहिल्यापासूनच त्यांनी घरातनं बाहेर काढलंय. ते पहिल्यापासून मला बोलायचे की तू घरात नको थांबू आणि काहीतरी कर, असं स्वावलंबी. पहिल्यापासून त्यांचं इंटेन्शन तेच होतं. इव्हन जेव्हा आमचं लग्न झालं त्याच्यानंतर 1 वर्षातच त्यांनी मला लगेच गाडी 2 व्हीलर घेऊन दिली. त्याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स अजूनच बिल्ड झालेला होता की आपल्याला गाडी येते. तर मग बाकीच्या लेडीज बोलायच्या ना मला तुम्हाला येते, मग मी त्यांना सांगायचे अहो तुम्हाला पण येईल, मी तुम्हाला पण शिकवेल, घ्या तुम्ही गाडी. म्हणजे हा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये जो आला, जो तुम्ही तर महिलांना देताय तो सरांनी तुम्हाला दिला. म्हणजे सरांनी फक्त त्यांच्या मिसेसचा विचार नाही केला, परंतु आपल्या वातावरणात अवतीभोवती असणाऱ्या त्यांच्या भगिनींचा विचार केलाय की माझ्या ह्या बहिणींना पण ह्या गोष्टी मिळाल्या पाहिजे, हा आनंद त्यांनी जगला पाहिजे. आणि त्यांनी पूर्णपणे तुम्हाला तयार केलं असं म्हणायला काही हरकत नाहीये. ताई, तुम्ही ड्रायव्हिंग कोच म्हणून खूप छान यश कमवलंय, खूप छान अशा निपुण आहात. पण आपल्या प्रेक्षकांना मला हे जाणून द्यायचं आहे की तुम्ही कुठल्या टाईपची वाहन चालवण्यासाठी महिलांना मदत करतात? आता कसं मोपेड गाड्या आलेल्या आहेत विदाऊट गिअरच्या, मग आपण त्याही गाड्यांचं प्रशिक्षण देतो लेडीजला. की मग लेडीज काही म्हणतात मॅडम ही गिअरची गाडी मला अवघड वाटते. आताच्या नवीन मुली आहेत त्यांना विदाऊट गिअरच्या गाड्या आहेत ना त्या शिकवल्या जातात. मग आधी तर मी माझ्या गाडीवरती 1-2 दिवस त्यांना ट्रेन करते आणि मग नंतर विदाऊट गिअरच्या पण गाड्या त्या छानपणे व्यवस्थितपणे चालवू शकतात. महिलांना 4 व्हीलर चालवायला आवडते, 2 व्हीलर चालवायला, आणि मुलींना शक्यतो ज्या गिअरवाल्या गाड्या आहेत म्हणजे 2 व्हीलर मध्ये पण असेल तर त्या गाड्या शिकण्याची आवड असते, तर ते तुमच्याकडे कम्प्लीट त्यांचं स्वप्न होऊ शकतं. येतात माझ्याकडे सर्व प्रकारच्या टाईपचे आपण सर्व लेडीजला आपण सर्व टाईपच्या गाड्या मग मी शिकवण्याचं प्रशिक्षण देतो. ताईंना 2 व्हीलर 4 व्हीलर अगदी इलेक्ट्रिक गाड्या देखील चालवण्याचं उत्तम असं ज्ञान आहे आणि ते ज्ञान त्या भरभरून इतर महिलांना देतात. ताई, खरंच खूप छान आणि मुलाचं कार्य तुम्ही करत आहात. म्हणजे आपण म्हणूया की इकॉनॉमिकली सपोर्ट तुमच्या घराला तर होतोय, परंतु ह्या दृष्टिकोनातून तुम्ही समाजकार्य देखील करत आहात.
की मला असं वाटतं की जर 10 महिला बाहेर गाड्या शिकत असतील, परंतु जर त्यांना हे कळालं की एक महिला म्हणजे आम्हाला ड्रायव्हिंग कोच म्हणून मिळते, तर 100 महिला तुमच्याकडे येणार. मग आपण त्यांना लायसन्स नसतात, मग आपण त्यांना RTOचं पण थोडंफार नॉलेज देतो की नाही तुम्ही तिथे जा, तुम्हाला लायसन्स गरजेचं आहे, रूल्समध्ये आपण चाललो तर आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही, असं पण त्यांना समजून सांगावं लागतं. कारण लायसन्स हे कंपल्सरी आहे आता प्रत्येकाला, त्याशिवाय आपण रोडवरती चालवू शकत नाही. मग आपण ते पण प्रशिक्षण त्यांना ते पण सांगतो समजून की तुम्ही जा, त्यांना विचारा की तुम्हाला काय अडचण येते, ते प्रशिक्षणाचं पण ते लायसन्सच्या संदर्भात जे आहे नॉलेज ते गाईड करतात व्यवस्थितपणे RTOचे. म्हणजे प्रशिक्षण देताना ताई फक्त गाडी शिकवत नाहीये, त्या संबंधित असणारे सगळे रूल्स रेग्युलेशन्स हे त्या महिलांना पटवून देतात आणि त्या शिकवतात की तुम्हाला कशा पद्धतीने गाडी चालवायची आहे, तुम्ही कशी काळजी घेतली पाहिजे, नियमांचं कसं पालन केलं पाहिजे. बरोबर. हो, ते सर्व त्यांना मला सांगावं लागतं बेसिकपासनं. मग त्यांना ते पूर्ण म्हणजे लक्षात येतं व्यवस्थितपणे, अगदी सांगतो. ताई, आतापर्यंत साधारण किती क्लायंट्सना म्हणजे किती विद्यार्थी आहेत? आम्ही 1000 ते 1500 लेडीज, 1500 लेडीज टू व्हीलर शिकवली आहे, त्याचा रेकॉर्ड पण आहे माझ्याकडे सर्व. आणि आता 2-1000 लेडीज 4 व्हीलरच्या पण झाल्यात माझ्या ॲज अ ट्रेनर म्हणून, पर्सनल ट्रेनर म्हणतो आम्ही त्याला. आणि त्यात पिकअप अँड ड्रॉपची पण सुविधा आपण देतो त्याच्यामध्ये. आणि मग काही लेडीज सांगतात की आम्ही ह्या अंतरावर इतक्या अंतरावर इतक्या, मग मी कधी त्या लेडीजकडे जाते, कधी लेडीज माझ्याकडे येतात. त्यांच्या गाडीसाठी मला त्यांच्याकडेही जावं लागतं आणि माझी गाडीसाठी त्या माझ्याकडे येतात. दूर अंतर असेल तर 2-3 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असेल तर. ताईंनी आतापर्यंत 3 ते 3,500 लेडीज विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे गाडी चालवण्याचं. खूप सुंदर असं कार्य तुम्ही केलंय ताई. हे सगळं असाधारण आहे. म्हणजे एखाद्या महिलेने ड्रायव्हिंग कोचचं काम करणं हीच एक मुळात नाविन्यपूर्णता आहे आणि ती तुम्ही जपली आहे. ताई, जसं की आपण आत्ताच म्हटलं की 3 ते 3,500 क्लायंट्स आहेत तुमचे, म्हणजे एवढ्या प्रशिक्षण तुम्ही दिलंय त्यांना. तर त्यामध्ये असा कुठला वर्ग आहे का की ह्या वयापासून, म्हणजे आता एक ठराविक आहे की 18 वर्ष? नवीन जनरेशन जी आहे मॅडम, त्यांना पटकन गाडी येते, टू व्हीलर वगैरे नाही का, पटकन शिकतात त्या. पण अभि 30 अबावच्या लेडीज आहेत, त्यांचं कॉन्फिडन्स थोडा कमी झालेला असतो. म्हणजे त्या लेडीजचा वर्ग आता जास्त आलाय माझ्याकडे. का तर अगोदर मुली असतात घरामध्ये, त्याच्यामुळे तेव्हा त्यांना गरज वाटत नाही, वेळ देता येत नाही किंवा त्यांना गरजही वाटत नाही. त्या मुलींच्या बरोबर मुलांच्या बरोबर बसून इकडे तिकडे फिरतात. पण जेव्हा त्या थोड्या फ्री होतात संसाराच्या व्यापातून याच्यातून, तेव्हा मग त्यांना वाटतं की असं दुसऱ्या लेडीजला बघितल्यानंतर त्यांना असं वाटतं की नाही मला पण हे करायचंय. मग मैत्रीण एखादी गाडी चालवत असेल तर मग तेव्हा ती तिला सांगते की नाही त्या मॅडमने मला अशी गाडी शिकवली, तू पण त्यांच्याकडे जा. म्हणजे 30-40 अबाव एज नंतर काही काही लेडीजला मग ती इच्छा उत्पन्न होते, तयार होते की नाही मला पण काहीतरी करायचे. म्हणजे आधी सुरुवातीला त्यांना स्वतःसाठी जगण्याचा वेळ, म्हणजे बघण्याचा त्यांच्याकडे वेळ नसतो स्वतःसाठी. पण अशा बऱ्याचशा लेडीज आहे की त्या 40 अबाव 50 अबाव, त्या मला असं आवर्जून सांगतात की नाही मॅडम, माझा मुलगा जेव्हा छोटा होता ना तेव्हा मी टू व्हीलर नाही शिकली, पण आता मला असं वाटतंय की आता तो मुलगा बाहेर गेलाय तर मी आता त्याला बस स्टँडवरती घ्यायला जाईल, गाडी घेऊन जाईल ती, तेव्हा माझा मुलगा माझ्या मागे बसेल. तेव्हा त्या मुलांना पण आनंद होतो की माझ्या आईने मला लहान होता तेव्हा नाही मला म्हणजे शिकवली गाडी, गाडीवर बसून आणलं. काही मुलं अक्षरशः इतके मोठे झाले तेव्हा पण त्यांनी बस स्टँडवरनं त्या मुलांना सरप्राईज दिलाय माझ्या. म्हणजे मला असं वाटतं की खूप उत्साही महिला असतात अशा की ज्यांना गाडी शिकायची असते आणि कोणी कोणी सरप्राईज म्हणून आपल्या फॅमिलीला सरप्राईज द्यायचं आहे ते म्हणून सुद्धा ह्या गोष्टी शिकल्याच्या नंतर सांगतात. म्हणजे असं मी ऐकलं पण आहे आणि आता जसं तुम्ही सांगताय तेव्हा माझ्या लक्षात पण येत आहे. जेव्हा तुम्ही अशा महिलांना ट्रेन करतात, त्यांना शिकवतात, तर त्यानंतर तुम्हाला तुमचा आनंद असा गगनात मावत नसेल? खूप छान वाटतं तेव्हा जेव्हा ते लेडीज बोलतात ना मॅडम आम्ही जेव्हा गाडीवर बसतो तेव्हा तुमची आठवण येते आणि तेव्हा असं वाटतं की नाही आज मॅडममुळे आपण गाडी शिकलोय. तेव्हा ते असं खूप म्हणजे काहीतरी केल्याचं चीज, काहीतरी आपल्याला कोणाचा तरी आशीर्वाद आपल्याला मिळतोय चांगल्या गोष्टींचं, ते एक वेगळाच आनंद असतो, तो एक आनंद असतो. मग असंही होत असेल ना की कुठली शाळा असेल, कुठला विभाग असेल, त्या विभागांमधून जास्तीत जास्त महिलांना तुम्ही ट्रेनिंग द्यावं असं देखील तुमच्याकडे इन्व्हिटेशन्स आले असतील? हो, येतात ना. भरपूर ठिकाणी असं सांगतात की आम्ही एका ठिकाणी ग्रुप महिला बचत गट असेल किंवा आमचं पोलीस डिपार्टमेंटच्या लेडीज असेल, त्यांनाही काहींना 4 व्हीलर 2 व्हीलर सर्वांना येते, काहींना 4 व्हीलर शिकायची असते. मग त्या मला सांगतात आवर्जून. आत्ताच जस्ट मी आडगाव पोलीस स्टेशनला जाऊन मी तिथे जाऊन 10 ते 15 महिलांना मी ट्रेन केलं आहे, आमच्या पोलीस डिपार्टमेंटच्याच भगिनींना सर्व.
वा, खूप छान. म्हणजे ग्रुप पण ताईंकडे येतात आणि पोलीस डिपार्टमेंट म्हटलं की खूप घाबरणं होतं. पण तुम्ही अशा महिलांना पण छान प्रशिक्षण देऊन तयार केलंय. म्हणजे खूप मोलाची गोष्ट आहे ही. आणि आमच्या प्रेक्षकांना ऐकून पण इतकं समाधान मिळत असेल. मला असं वाटतं ताई, ही मुलाखत बघून आपल्यातील काही महिला तरी अशा मनात विचार करत असतील की अरे, हे क्षेत्र तर इतकं वेगळं आहे की या क्षेत्राबद्दल मी विचारच कधी केला नाही. तर त्यांच्यामध्ये जे अपूर्णत्व राहिलं आहे की मला हे करायचं बाकी आहे, तुमच्याकडून नक्कीच त्या प्रेरणा घेणार आणि त्यांचं जे स्वप्न असणार आहे की मला हे करायचं बाकी आहे ते मी नक्की करणार. आपल्या मुलाखतीतून अशा 100 महिला तरी नक्कीच तयार होणार, असा मला म्हणजे एक विश्वासात वाटतो यातून. ताई, एक असं असतं की खूप पूर्ण आयुष्य आपलं जगणं झालं आहे आणि कुठेतरी हे स्वप्न राहिलं आहे, ते मला स्वप्न जगायचं आहे. तर असं कुठलं स्वप्न? आता मला असं वाटतंय की मी एक स्वतःचं ड्रायव्हिंग स्कूल उभं करावं स्वतःचं, कारण की इथून मागे कसं झालं की आमचं ट्रान्सफर होतं तर साहेब DYSP आहेत. त्याच्यामुळे मग आमचं बाहेर फिरणं झालं. आमच्या 1-1 वर्षात 2-2 वर्षात ट्रान्सफर होत होते. पण आता कुठेतरी आपल्याला थांबण्याची वेळ आलेली, एका ठिकाणी आपण स्थायिक होणार आहे. आता हा कॉन्फिडंट आला आहे. मग असं वाटतं की आपलं स्वतःचं काहीतरी असं पाहिजे, म्हणजे ड्रायव्हिंग स्कूल वगैरे आपण स्वतःचं तयार करावं अशी इच्छा आहे. खूप लवकर तुमची इच्छा पूर्ण होणार, कारण की ह्या आपल्या मुलाखतीतून तुम्ही आपल्या हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहात. लवकरच तुमची प्रगती होणार आहे. लाखो महिला तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. तुमच्या या स्वप्नांना लवकरात लवकर दिशा मिळत आणि लवकरात लवकर तुमचं स्वप्न पूर्ण हो, अशी मी शौर्य रणरागिणी न्यूजकडनं आपल्या नवरात्र दरम्यान आई जगदंबेकडे प्रार्थना करते. आता नवरात्र बसलेले आहेत, आई जगदंबा आपल्या घरात वास करते आहे. असं म्हणतात की नवरात्र दरम्यान आपण जे पण काही मागणी मागतो, आई जगदंबा आपली ते मागणी पूर्ण करते. तर आई जगदंबेकडे या नवरात्र दरम्यान तुम्ही काय मागणं मागणार? एवढंच म्हणेल की मी जेवढेही माझे स्टुडंट आहेत ज्यांना मी गाडी शिकवली आहे, त्या सुखरूप व्यवस्थितपणे आत्ता जशी गाडी चालवत आहेत तशी शेवटपर्यंत त्यांनी व्यवस्थित गाडी चालवली पाहिजे. आणि कसं घरातल्यांनी प्रेरणा दिली पाहिजे. आणि माझा जो उद्देश आहे तो व्यवस्थितपणे आई जगदंबेने सफल करावा. नक्कीच ताई. म्हणजे बघा, कुठलाही स्वार्थ मनात नाही. ज्यांना त्यांनी शिकवलंय ते म्हणजे त्यांचे शिष्य झाले आणि ह्या म्हणजे गुरु झाल्या. एक गुरु आपल्या शिष्यासाठी प्रार्थना मागतोय आई जगदंबेकडे, यासारखं निस्वार्थ भावना कोणतीच नसणार. आई जगदंबा तुमचं मागणं नक्की पूर्ण करणार, कारण की ज्या मागण्यामध्ये स्वार्थ नसतो ती भावना, ती प्रार्थना खूप लवकर पूर्ण होते असं मला वाटतं. ताई, तुमच्यासोबत ही खास मुलाखत करताना खूप छान वाटलं. आणि आपल्या प्रेक्षकांसाठी आणखी एक मी ताईंचा नंबर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्यामुळे जे पण प्रेक्षक आता हे मुलाखत बघत आहेत त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ताईंचा नंबर घ्यायचा आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला वाटतंय की आपल्याला एक ड्रायव्हिंग कोच म्हणून एक सुंदर आणि छान असं व्यक्तिमत्व आपल्यासोबत असावं, तर ताईंना नक्की कॉल करायचा आहे आणि पुढची माहिती विचारून घ्यायची आहे. ताई, तुम्हाला नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करताना मला खरंच खूप आनंद होतोय. अशा एका अलौकिक व्यक्तिमत्व असणाऱ्या महिलेचा आम्ही सन्मान करणार आहोत की त्यांना भेटण्यासाठी, बोलण्यासाठी खरंच खूप लोक आतुर झालेले असतात. नवरात्रीच्या तुम्हाला खरंच पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा तुमच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि तुमच्या पुढच्या सर्व गोष्टींसाठी, तुमच्या स्वप्नांसाठी. शौर्य रणरागिणीकडून तुम्हाला खूप खूप शुभकामना. थँक्यू. खूप खूप आभार.